नमस्कार मित्रांनो, उन्हाळा असो किंवा एखादा सण, जर थाटात आम्रखंड असेल तर जेवणाची मजा दुप्पट होते. पण हे आम्रखंड नक्की बनते कसे? चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आम्रखंड बनते कसे. मित्रांनो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याची सुरुवात होते दुधापासून. शेतकरी आपल्या गुरांना चारा पाणी देऊन त्यांच्या नैसर्गिक धारा काढतात. हे ताजं आणि शुद्ध दूध संकलन केंद्रावर संकलित केले जाते. येथे फॅट आणि SNF द्वारे क्वालिटी चेक केली जाते. यानंतर सर्व संकलित दूध डेअरीतून मोठ्या प्लांट मध्ये जाते. येथे दुधावर विविध चाचण्या केल्या जातात. दूध 4 अंश सेल्सिअस पर्यंत थंड केले जाते. आम्रखंड मऊ आणि मलाईदार येण्यासाठी दुधात ठराविक फॅट असणे आवश्यक असते. त्यानुसार आम्रखंडासाठी विशिष्ट बॅच स्टँडर्ड केल्या जातात. नंतर दूध पाश्चराइज केले जाते. यामध्ये दुधाला एका विशिष्ट तापमानावर गरम करून एका विशिष्ट तापमानाला थंड केले जाते. यामुळे दुधातील सर्व हानिकारक बॅक्टेरिया नष्ट होतात आणि दूध जास्त काळ टिकते. पुढे या दुधाला एका टँक मध्ये घेतले जाते. त्यात कल्चर टाकले जाते. कल्चर पूर्णपणे दुधामध्ये मिसळल्यानंतर हे दूध 8 तास स्थिर ठेवले जाते. 8 तासानंतर पूर्ण दुधाचं दह्यामध्ये रूपांतर होते. दह्यातील पाणी उपसून त्याचा मऊ आणि घट्ट चक्का बनवणे ही आम्रखंड निर्मितीतील सर्वात महत्त्वाची तांत्रिक प्रक्रिया आहे. चक्का बनवण्यासाठी सुती किंवा मलमलचे कापड वापरले जाते. हे कापड स्वच्छ आणि निर्जंतुक केलेले असते, जेणेकरून दह्यातील पाणी सहज बाहेर पडेल आणि दह्याचे कण कापडाला चिकटणार नाही. दही या कापडामध्ये 8 ते 10 तास टांगून ठेवले जाते. यामुळे दह्यातील पूर्ण पाणी निघून जाते. पाणी काढून झाल्यानंतर तयार झालेला चक्का लगेच थंड केला जातो. 8 तासानंतर हा चक्का काढून कोल्ड रूमला 12 तासासाठी ठेवला जातो. यामुळे चक्क्याचा आंबटपणा कमी होतो. यामुळे चक्का घट्ट होतो आणि त्याची चव बिघडत नाही. जी टिकण्याची क्षमता वाढते. कोल्ड रूम मधून काढून चक्क्यामध्ये साखर मिसळली जाते. चक्क्याच्या आंबटपणानुसार चक्क्यामध्ये साखर मिसळली जाते. यानंतर चक्क्या आणि साखरेमध्ये मँगो पल्प टाकून मोठ्या मिक्सर मध्ये मिक्स केला जातो. चक्का आणि साखरेच्या मिश्रणात मँगो पल्प मिसळणे आम्रखंड निर्मितीतील सर्वात महत्त्वाची पायरी आहेत. याच प्रक्रियेमुळे साध्या श्रीखंडाचे रूपांतर चविष्ट आणि सुगंधी आम्रखंडात होते. पुढे ऑटोमॅटिक कप मशीनद्वारे हे आम्रखंड कपाईमध्ये भरले जाते. कुकरमधून ठराविक प्रमाणात नोझलच्या माध्यमातून आम्रखंड कपच्या आतमध्ये भरले जाते. आम्रखंड भरून झाल्यावर कपवर अल्युमिनियम फॉइलचे झाकण सेन्सरद्वारे ठेवले जाते. फॉइल ठेवल्यानंतर गरम हीटर हेड त्यावर दाब देते. यामुळे उष्णतेने फॉइल आणि कपचा काठ एकमेकांना घट्ट चिकटतात. तयार झालेले सर्व आम्रखंड कोल्ड रूमला ठेवले जाते. कोल्ड रूम मध्ये ठेवल्यामुळे त्याला नैसर्गिक घट्टपणा येतो. आम्रखंडात मिसळलेला मँगो पल्प, केसर, वेलची याचा सुगंध आम्रखंडात पूर्णपणे मुरला जातो. कोल्ड रूम मध्ये ठेवल्यामुळे हे सर्व स्वाद एकजीव होतात. तयार झालेले आम्रखंड आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सज्ज होते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.